नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे पौष्टिक अशी मुळ्याची भाजी। मुळा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो। त्याच्यासाठी लागणारे हे साहित्य, हे सर्व साहित्य मी आता कापून घेतले बारीक। आता फोडणीची तयारी करते। फोडणीसाठी मी भांडं ठेवून त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं। नंतर त्याच्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या। लसणाच्या पाकळ्या चांगल्या तडतडल्या त्याच्यामध्ये की मग मिरच्या 4 टाकून घेतल्या मी, आणि कांदे 2 मोठे मोठे कांदे बारीक चिरून ते घालून घेतले। चांगले कांदे परतून झाल्यानंतर त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि मग ते हलवून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये आता मी मुळा घालणार आहे। तो मुळ्याचा पांढरा भाग असतो तो थोडा कडक असतो, शिजायला वेळ लागतो, म्हणून ते आपण बारीक चिरून कांद्याबरोबरच परतून घ्यायचं। चांगलं परतल्यानंतर मी त्याच्यावरती 1-2 मिनिटभर असं झाकण ठेवून घेणार आहे। झाकण ठेवून झाकण काढल्यानंतर त्याला परत हलवून घ्यायचं आणि आता आपले मसाले घालायचे आहेत। मसाल्यामध्ये मी हळद घातली पाव चमचा, गरम मसाला घातला पाव चमचा, आणि 1 चमचाभर मोठा धना पावडर घालून घेतली। नंतर थोडंसं हिंग घालून घेते। हिंग घालून झाल्यानंतर सगळं चांगलं हलवून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये मुळ्याची भाजी कापून ठेवलेली पानांची ती घालून घ्यायची। भाजी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायची। सर्व जिन्नस एकजीव केल्यानंतर त्याला 5 मिनिटं गॅसवरती शिजून द्यायची। भाजी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये तिळकूट घालून घ्यायचं। माझं तिळकूट थोडं तिखटाला कमी आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडासा लाल मसाला घातला आहे। तिळकूट घातल्यानंतर त्या भाजीला खूप चांगली चव येते आणि खायलाही खूप छान लागते। अशी एकदा बनवून बघा। रेसिपी आवडली लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।